8.1 मधला हा दुसरा. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काढायचं आहे, DEFG. समजा हा DE पुन्हा काय काढायचं आहे, FG असं काढायचं आहे. गृहीत धरा D किती दिलेला आहे 4.5, EF किती दिलेला आहे 6.5, DG किती दिलेला आहे 5.5, DF किती दिलेला आहे 7.2 आणि EG किती दिलेला आहे 7.8. अशा प्रकारे तुम्हाला दिलेल्या व्हॅल्यूज आहेत ते काढला आपण रफमध्ये. पहिल्यांदा आपल्याला काय काढावं लागेल, बेस काढावं लागेल. बेस कितीचा आहे सांगा बरं का सर्वांनी. सर बेस त्या ठिकाणी आम्हाला दिसू लागले 4.5. जे काय असेल तुम्हाला बदलायचं असेल तर बदलू शकता, काही अडचण नाही. 4.5 हे D आणि हा E दॅट इज अ बेस. 4.5 चा बेस आहे. ओके. आता पहा जो पुढचा पॉइंट आहे आपल्याला EF किती आहे बघा 6.5. हे 6 पॉइंट ह्याच्यावर ठेवा आणि अंदाज इथं मारा. दॅट इज अ 6.5. ओके. ही किती आहे 6.5 मिळाला. DF बघा आता या अंदाजा काय पॉईंट येणार आहे आपल्याला माहिती आहे. इथं पॉईंट येणार आहे, F पॉईंट येणार आहे. ठीक आहे. मग आता DF किती आहे बघा 7.2 ठेवा. हो का. ह्याला काय करा पहिल्यांदा जोडून घ्या. फर्स्ट ऑफ ऑल एक काम करा. ओके. डायगोनल 1 मिळालेला आहे. आता ह्याच्यानंतर बघा इकडल्या साईडला काय येणार आहे, G पॉईंट येणार आहे. ठीक आहे. किती आहे 5.5. बघा तुमचा 5.5 घ्या. डायगोनल काय आहे G किती आहे बघा. आताचं जे आपण घेतलं DF किती घेतले आपण बघा 7.2. हे किती आहे 7.2. चेक करूया एकदा. ठीक आहे 7.2. आता किती घ्यायचे आपल्याला, EG किती घ्यायचं आहे 7.8. ओके. इथं लाईन मिळाली. ज्या ठिकाणी पॉईंट इंटरसेक्ट झाला, लाईन इंटरसेक्ट झाली तो तुमचा पॉईंट. आणि ह्याला अशा प्रकारे काय करता येईल आपल्याला जोडून घेता येईल. ठीक आहे. हे झालं तुमची डायग्राम. D किती झालं 4.5. EF किती झालं 6.5. DG कुठं आहे DG 5.5. डायगोनल्स हे किती आहे EG 7.8 आणि हे किती आहे 7.2. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी काय काढता येतं, दुसरा गणित सॉल्व्ह करता येतं. ओके.